नमस्कार मित्रांनो, कुंभ राशी तुमच्या शत्रूंच्या नावाची यादी तयार केली आहे. पहा, 3 पुरुष आणि 2 महिला. एकूण तुम्हाला हे धक्का लागेल, सावधान राहा. कुंभ राशीचे लोक स्वभावात आक्रमक व आत्मविश्वासाने भरलेले आणि जिद्दी असतात. त्यांना उत्साह, धाडसी स्वभाव लोकांना आकर्षित करतो. पण त्याचवेळी काही लोकांना त्यांच्या स्वभावामुळे चीड येते. त्यामुळे शत्रुत्व निर्माण होण्याची शक्यता असते. शत्रू कोण आहेत आणि का शत्रू तुमच्या मागे लागलेला आहे? तर 3 पुरुष व 2 महिला असल्याचे सांगितले आहे. यामध्ये सर्वसाधारण 2 प्रकारचे लोक असू शकतात. नंबर 1, प्रत्यक्ष शत्रूंचे उघडपणे तुमच्या शिवाय घालवतात आणि तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करतात. नंबर 2, अप्रत्यक्षपणे शत्रूचे वरून गोड बोलतात पण तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवतात आणि ते कट्टर असतात किंवा तुमच्या प्रगतीत अडथळा आणतात. त्यामुळे त्यातील प्रकारे प्रतिस्पर्धा, व्यावसायिक किंवा वैयक्तिक, हे पुरुष तुमच्या व्यवसायाला किंवा तुमच्या नेतृत्व कौशल्याला आव्हान समजतात. तुम्ही ज्या क्षेत्रात आघाडीवर असाल त्या क्षेत्रातील तुम्हाला मागे घेण्याचा प्रयत्न करतील. उदाहरणार्थ म्हणजेच कामाच्या ठिकाणी वरिष्ठ किंवा सहकारी जे तुमच्याशी तुलना होण्यामुळे चिडलेले आहेत. ते नंबर 2 प्रकार आहे. म्हणजे स्वभावाने तापट अशा पुरुषांचा स्वभाव हा आक्रमक असतो. तुम्ही जर तुमच्या मनाविरुद्ध केलं तर तुम्हाला शत्रू मानतील. त्यांच्यातील संघर्ष भावनिक पातळीवर जास्त होतो. ते तुमच्या जवळच्या लोकांशी संपर्क साधून तुम्हाला मानसिक त्रास देण्याचा सुद्धा प्रयत्न करतील. आणि आता 3ऱ्या प्रकारचे लोक आहेत, ते म्हणजे भावना बाळगणारे. हे पुरुष तुमचा वैयक्तिक जीवन किंवा सामाजिक स्थान पाहून असुरक्षित तुम्हाला वाटणार आहे. त्यांच्यापासून तुमची सुरक्षितता खूप लांब आहे. त्यांच्या मनात असलेला जो हे आहे, भावना आहे, अप्रत्यक्षरित्या कट रचून ते दाखवतात. उदाहरणार्थ तुमचा मित्र, परिवारातील एखादा जुना मित्र जो आतापर्यंत गुपचूप तुमच्या प्रगतीवर डोळा ठेवत होता. आता त्या 2 महिला कोणत्या आहेत ते पाहूया. ते पहिले प्रकारचे आहे, त्या म्हणजे मित्राच्या स्वरूपात शत्रू अशी महिला. वरून म्हणजेच तुमच्या हितचिंतक असल्याचे भासतील पण प्रत्यक्षात त्या तुमच्या चुकीवर लक्ष ठेवून त्याचा गैरफायदा सुद्धा घेतात. त्या तुमच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करून अफवा पसरवून शकतात. 2ऱ्या प्रकारच्या महिला आहेत, त्या म्हणजे अत्यंत युक्त स्वभाव. महिलांचा तुमचा यश, सामाजिक ओळख व कौटुंबिक सुख सहन होत नाही. त्यांना इतरांना तुमच्या विरोधात भडकवून परिस्थिती बिघडवण्याचे प्रयत्न करतात. उदाहरणार्थ म्हणजेच शेजारी ठेवून अजूनही ओळख असलेली एखादी व्यक्ती या शत्रूच्या वागणुकीच्या खूप जवळ आणि तुमच्या वर चुका करणे, टीका करणे, म्हणजेच तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवणार, कामाच्या ठिकाणी किंवा सामाजिक स्तरावर तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करणार. अशा प्रकारे हे तुमच्या लोक जवळपास असतील तर त्यांना लांब ठेवा. तुमच्या जवळच्या लोकांशी वाद निर्माण करणार, तुमच्याशी अशी सामना करावा लागतो. म्हणजेच आता ते तुमचं शत्रुत्व निर्माण होण्याचे कारण आहे. नंबर 1, तुमचा यशस्वी स्वभाव. तुमची यशस्वी व नागरिकत्वाची भूमिका त्यांना असुरक्षित वाटते. त्यामुळे हे लोक तुमचे यश संपवण्यासाठी मार्ग शोधत असतात. नंबर 2 म्हणजे तुमचा प्रामाणिक व आक्रमक स्वभाव. तुम्ही चुकीच्या गोष्टी सहन करत नाहीत आणि थेट बोलता. त्यामुळे काही लोकांना तुमचा पारदर्शकता न पडल्यामुळे वाद होतो. नंबर 3, त्यांची मत्सर भावना. जर ते तुमच्यासारखे प्रगती करू शकत नसतील तर त्यांना त्यांच्या मत्सर भावना निर्माण होते. नंबर 4, जुने वाद. पूर्वीच्या छोट्या वादांमुळे निर्माण झालेले जे कट त्यांना तुमच्याशी शत्रुत्व ठेवण्याची प्रकृत असते. आता तुमच्यासाठी सावध राहण्याचे मार्ग कोणते आहेत ते पाहूया. नंबर 1, शत्रूच्या हालचालीवर
लक्ष ठेवा. जर कोणी तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवत असेल तर त्यांना त्वरित थांबवा. नंबर 2, स्वतःला संयमी ठेवा. अशा लोकांवर उगाच रागावण्याऐवजी तटस्थ वागा. त्या तुमच्या मानसिकतेवर तुमच्या परिणाम होऊन देऊ नका त्यांच्यामुळे. नंबर 3, गोपनीयता जपा. तुमच्या यशाबद्दल संबंधित वैयक्तिक गोष्टी जास्त जणांना सांगू नका. गोपनीयता माहिती फक्त विश्वासू व्यक्तींनाच द्या. नंबर 4, तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. शत्रूच्या नकारात्मक वागणुकीवर प्रतिक्रिया देण्याऐवजी स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. नंबर 5 म्हणजे शांततेने संवाद करा. काही वेळा थेट संवादाने गैरसमज होतात ते दूर करा. त्यामुळे शांतपणे संवाद साधण्याचा प्रयत्न करा. तर अशा प्रकारे तुम्ही या गोष्टी अवश्य पाळा. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं लिहायला विसरू नका. तसेच आजचा व्हिडिओ हा कुंभ राशीच्या लोकांना शेअर करायला अजिबात विसरू नका. तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.